7 नंबरचं कुराण 8 नंबरचं कुराण मात्र सोडलं तर सोन्याचा वाडा रुपयाच्या पाऱ्या मोत्याचं घस माझ्या चौकटीला म्हणजे बंडगौडा मात्र स्वामराया तुकाप्रया माझं आवडील चुलता असताना गुरु वे गोरखनाथ क्षेत्रपाळ जोगी गुरु सोनार सिद्ध भैरी सातडुईचा गुरु सोडला तुझ्या साथी डोन्हेगिरी तळ्याला औंध भले 8व्या मात्र आता डुईला सद्गुरु वीराप्पा तुला धारण मी केला भगवंता मी फक्त भक्ती करत आलोया मी जाय मला वेळ नाही कारण माझ्या माग प्रपंचाचं भूत लय मोठं आहे आणि प्रपंच असा आहे कुणाला सपल्या नाही नाही आता काय काय लोक काय तुझ्यासारखी माझ्यासारखी कसं आपल्याला जगात कशाला नाव सांगाय होय, होय. ना लोकात सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण कशाला अजिबात नाही. तूच काय सांगितलं मला गाणं म्हणे आधी काय सांगितलं? शाहीर हा. मला धाजेत मोकळं करायचं बघ बरोबर आहे की तर मी तू येतोय तर मी येणार नाही अजिबात. फोन केल्या केला मला धाजे मोकळं करायचं बरोबर बरोबर बाबा हा प्रपंच कोणाला सप्लाय का हो नाही नाही किती प्रपंच केला माणूस उकील सांग बरं अजिबात नाही होणार आता 1 2 3 4 5 जण ताते तू नाही रे बाबा तात्या तात्या की. हा. 6 लोक आता सध्या सभासद होय, आहेत आहेत. आपण गेटकिन मध्ये आहे. हा. किती मात्र सभासद झाले असं सुखी होईल माणूस सांगा बरं तुला अनुभव हा? आई बासा नाही हो आमच्या कुठलं सांगतो मला बाबा प्रपंचात किती जरी आपण केलं तर माणसाला सुख मिळत आहे कारण का संसार दुःख मुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे तरी रात्रंदिन तळमळ बरोबर अरे अरे किती दिवस संसार केला माणूस सुखी होईल सांगा बरं कारण का संसारात मुळात सुख नाही फक्त सुख आहे परमार्थात आता आपण इथं बसलोया आपल्याला काय खायची पाणी प्यायची जेवायची घराला जायची आपल्याला सुद्धा असते का म्हणताना अजिबात नाही त्याला म्हणायचं भगवंताच्या विचारामध्ये गुंग होणं हा. भगवंता तुझी आतापर्यंत मी भक्ती केलोया मी अजून नाही अरे म्हाळप्पा मात्र रुजीच्या नेमाला मला लागलाय सात्या मोराच्या डोहाचं बेडकाचं पाणी घालायला अरे ज्या किड्यानं मला वास घेतलंया त्या किड्याचं फुल आलाय माझ्या ढुईला घालायला शिणला माझा जीव म्हाळप्पा तुझ्या पाण्यानं फुलानं त्या वेळेला असं गुरु बिराप्पा लागला शिद माळाप्पाला बोलायला अंतरीचा आशाना तिरकाळी आणि शिद माळाप्पा लागला होता गुरुला काय बोलाय त्या तरी जाग्याला भगवंताला 2 हात जोडला भगवंता औंध. तू मागावं ते मी देवावं कारण माझ्या हाडाचं चमड्याचं तुझ्या पायात पायतान जरी घातलो तरी भगवंता तुझं माझ्यावर उपकार नाही फिटणार त्या जाग्याला त्याला म्हणायचा शिष्याचा भाव आणि आपला पण भाव असतो आपला पण देव असतो होय 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 देवा गेलं की पदूर पसरून जाते ती मागणं माग मागं नाही पुढं मागते ती मागणं मागत्यात बदल पुढं ठेवून मागणं मागत्यात नाही मागणं पुढे मागते रे बाबा पुढं मागतात काय बर बर पण मागणं म्हणला की पुढे जाऊन मागते मागणं मागत्यात असं म्हणाले अरे पुढे जाऊन मागणं मागायला हा नंतर मागणं मागते ती नाही पुढे मागते ती हा भगवंताजवळ आपण बघा का पण गेलो की देवा मला ही दे देवा मला ती दे देवा मला ती दे आमच्याला असंही भगत आला आमच्या पालखी बशी आला आणि म्हणला सारखा पाय पडायला हॅटेल घायला लागला मी विचारलं थांब का म्हणला हरिभाऊ म्हणजे सारखा येडं मारला माझ्या बिरुबाला काय भानगड आहे म्हणला काय सांगू मला लगीन होऊन झालंय म्हणला माझं एका माणसानं मला सांगितलं म्हणला पंचाळानं बामणानं बिरुबाचं म्हणला 5 वाऱ्या कर तुझं लगीन होतं या मग मी पण म्हणलं भगवंताला तेव्हा तुझं तोड हात पाय तुझं तुम्ही आतमध्ये तिला भंडारा दिला आपली काय देवरच नव्हतं पण भंडारा दिला म्हणलं बाबा तो भंडारा लावून खात जा कवा तरी होईल कवा तरी निघल कवा एखादा भेटल तुला कोणतरी आणि देवाच्या आशीर्वाद बोलला फुला गाठ पडली ते लगीन झालं लग्नाला 2-4 वर्ष झाली ती पतन बिरुबाला लगीन चालू केलं म्हणलं हरिभाऊ आता तू लगीन झालं आता लगीन देवाला यायला काय लागला काय सांगा मला वाट पाणी म्हणला पिकर झाले मला काय सांगू एका बांगणानं सांगितलं मला बिरुबाला जा 5 वाऱ्या कर आणि भंडारा आपला दिला बायकोला पण नाव तू होईल तुला पोर मी काय देवरच नव्हतो पण देवाचा पूजेवरती भंडारा घेतला व देवाच्या आशीर्वादाने भंडारा खाल्ला पण लावला पण आणि कोडं पडलं बाय पुढे पुजारी म्हणला पुढे होईल आता म्हणलं मी डॉक्टर चेक करतो सोनोग्राफी करून आले ती बघायचं परत ती झालं परत आणखी असं म्हणाला सारखं म्हटला पोरगा झाला सारखं म्हटला पोर पण आजारी पडतो काय केलं त्याचं पोर आजारी पडायचं मोठं होईल पोरला पोर देवाला किती मागायचं सांगा बरं म्हणताना भगवंत काय म्हणतो या माणसाला जे जे हवं ते मिळालं असं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहील नसती या जगाच्या पाठीव ठेविले अनंत तैशेची राहावे चित्ती असू द्यावे
समाधान. म्हणून बाबा कोड पडलं जीवाला भगवंता काय पाहिजे सांग मात्र आवट घडीला. शिदमाळाप्पा लागला गुरुबीर देवाला बोलायला. गुरुबीराप्पा लागला शिदमाळाप्पाला काय सांगाय त्या तरी जाग्या. आन सोन्याला खस